सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 3.5-4 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात, मार्गदर्शन करीत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण गेल्या काही पुष्पांपासून वृक्ष, वल्ली, वनस्पती इत्यादी बद्दल चिंतन करीत आहोत. असे लक्षात आले की स्थपती बरोबर काम करणारा शिल्पज्ञ याला याबद्दलचे ज्ञान आवश्यक आहे. आयुर्वेद, बांधकाम, कृषी इत्यादी मध्ये काम करणाऱ्यांना याची माहिती आवश्यक आहे. एखादा भूगर्भ शास्त्रज्ञाला याची माहिती जास्त असायला पाहिजे, कारण त्याचा खनिकर्माशी प्रत्यक्ष संबंध असतो. खाण पूर्ववत कशी करायची याबद्दलचा सल्ला देणं हे सुद्धा त्याचे काम असतं. रिक्लेमेशन ऍक्टिव्हिटी बद्दल त्यांनी विचार करायला पाहिजे. याबद्दलची विस्तृत माहिती आदरणीय बाबांनी इथे दिली. त्यामध्ये रिप्लेसमेंट ऑफ सॉइल व तिथे फॉरेस्टेशन किंवा वनीकरण करणे हे सुद्धा महत्वाचे असते असे ते म्हणाले. यात मातीचे शुद्धीकरण करणे आले, त्यासाठी मल्चिंग पद्धत वापरावी लागते असे ते म्हणाले. याबद्दलची ही सविस्तर माहिती आदरणीय बाबांनी इथे दिली. तसेच एखादा भाग सुपीक व्हावा त्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम डेव्हलप करायला पाहिजे, त्यासाठी सुद्धा मल्चिंग हे तंत्र उपयोगी असतं. तिथे चांगले लँडस्केपिंग मग करता येतं. या सर्व तंत्राविषयी तांत्रिक माहिती आदरणीय बाबांनी इथे दिली. हे सर्व ज्ञान प्राचीन कालीन ग्रंथात देखील होतं. कौटिल्य अर्थशास्त्र ग्रंथात मायनिंग हा विषय आलाय. सुटेबल प्लांट्स फॉर मायनिंग एरिया हा देखील विषय इथे आलाय व त्या संबंधात कोणती झाडे लावावी, त्याचा काय उपयोग आहे व त्यासंबंधी विस्तृत अशी माहिती या ग्रंथांमध्ये आहे. या संबंधी मातीची कशी ट्रीटमेंट करावी याबद्दलची माहिती इथे आली आहे. या वनीकरणामुळे नॉईज पोल्युशन सुद्धा कमी होतं असे ते म्हणाले. या प्लांटेशनसाठी सिलेक्शन ऑफ प्लांट्स तसेच ती झाडे कशी लावावीत याबद्दलची पण माहिती आदरणीय बाबा महाराजांनी इथे दिली व कोणती झाडे कोणत्या खाणीच्या भागात लावावी ही पण माहिती इथे या ग्रंथांमध्ये आली आहे. या अनुषंगाने वराह मिराने आपल्या ग्रंथात याबद्दल विस्तृत चर्चा केली आहे. काश्यप ऋषींच्या ग्रंथात देखील याबद्दल माहिती आहे. ते सांगतात की काही वृक्ष या मायनिंग एरियामध्ये जसे लागतात तसे देवालय अथवा उपवनामध्ये देखील लावण्यायोग्य असतात. या झाडांना कसे लावायचे याचेही तंत्र इथे सांगितले आहे. फणस, अशोक, केळाची झाडं, जांभूळ, डाळिंब, द्राक्ष व लिंबू असे झाडं हे जे आहेत त्यांच्या फांद्या सफाईने कापून त्याला मातीचा लेप लावावा व कापलेल्या फांदीच्या जागी लावावे. त्याला आपण कलम करणे असं म्हणतो. त्याला वरून गोमय लावावे असाही उल्लेख आहे. ही कलम करण्याची पद्धत या ग्रंथांमध्ये दिली आहे. अशा रीतीने त्याला शेणखत पण लावावं. अशा रीतीने शेणखताचा संदर्भ या 1500 वर्षापूर्वीच्या ग्रंथांमध्ये दिले आहे. तसेच कुठल्या काळात कोणती झाडे लावावीत हे देखील वराह मिराने सांगितले आहे. तसेच दिशांचा सुद्धा विचार त्यांनी केला आहे. एखादे झाड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं तंत्र पण त्यांनी या ग्रंथात सांगितले आहे. त्या झाडांना सिंचन कसे व केव्हा करायचे याचेही वर्णन आले आहे. 16 प्रकारचे वृक्ष अनुप म्हणजे जलप्रदेशात चांगले असतात, तिथे लावावेत असेही या ग्रंथात सांगितले आहे. 20 मोठ्या झाडांमध्ये 30 फूट अंतर असावे. 2 मोठ्या झाडांमध्ये 30 फूट अंतर असावे. मध्यम झाडांमध्ये 20 फूट अंतर असावे व निम्न झाडांमध्ये 18 फूट अंतर असावे. म्हणजे त्यांच्या जडा एकमेकांत मिसळत नाही व ते झाडं चांगल्या पद्धतीने वाढतात. जास्त शीतलता, जास्त पाणी व जास्त ऊन झाडांमध्ये विकार उत्पन्न करतात अशी माहिती या ग्रंथांमध्ये आहे असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. व रोगी वृक्षाची शस्त्राने चिकित्सा करावी व त्या जागेवर विडंग, तूप व ओल्या मातीचा लेप लावावा अशी माहिती या ग्रंथांमध्ये आली आहे. एखाद्या झाडाला जर फळे येत नसतील तर त्याला काय करावे पाहिजे हे देखील यात दिले आहे. ट्री प्लांटेशन कसे करावे याबद्दलही उल्लेख या ग्रंथांमध्ये सविस्तरपणे आले आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या वृक्षांची व त्याबद्दलची सविस्तर माहिती आदरणीय बाबांनी
वराह मिहिराच्या ग्रंथातील 54 अध्यायाच्या आधारे व इतर प्राचीन ग्रंथांच्या आधारे इथे खूप सुंदरपणे विस्तारपणे समजावून सांगितले. आदरणीय भावरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पुष्पाला सुरुवात करू. नमस्कार. आजपासून आपण वैदिक भूगर्भ विज्ञान शास्त्र या विषयातल्या एका महत्वाच्या चर्चेला प्रारंभ करतो आहे. ते म्हणजे भूजल विज्ञान. भूजल विज्ञानाला जिओलॉजीमध्ये जिओ हायड्रोलॉजी, काही लोक हायड्रोजिओलॉजी किंवा ग्राउंड वॉटर जिओलॉजी अशा नावाने ओळखतात. नाव कुठलं जरी दिलं तरी भूजल हा शब्द जो आहे हा सगळ्यांच्या परिचित आहे. कारण पाणी हा सगळ्यात महत्वाचा घटक निसर्गाचा, पर्यावरणाचा. आणि अन्न वस्त्र निवारा या ज्या माणसाच्या मूलभूत आवश्यकता आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक. पाण्याचं महत्व काय? जर एखाद्या छान तार्किक एखाद्या माणसाला विचारलं तर तो सरळ सांगेल की या सृष्टीमध्ये 75% पाणी आणि बाकी पृथ्वीचा भाग, आणि शरीरामध्ये तितकंच पाणी, 75% पाणी, उरलेल्या भागामध्ये इतर महाभूत. हा एक साधारण सृष्टी आणि माणूस यांचा संबंध आहे. आणि मग पाण्याविषयी आज अगदी शाळकरी मुलाला जरी विचारलं तरी इतकं त्याला आजच्या आधुनिक पद्धतीने सांगता येईल की साधारणपणे शाळकरी मुलांपासून थेट कॉलेजच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळी, ज्यांना प्रोफेशनल असं म्हणतो, तो शेतकरी असो, एखादा ॲग्रिकल्चरिस्ट एक्सपर्ट असो, मायनिंग मध्ये काम करणारा माणूस असो, इंजिनियर असो, आर्किटेक्ट असो, अगदी डॉक्टर असो, म्हणजे डॉक्टर वैद्य उपचारक असो, या प्रत्येक माणसाचा जो काही पाण्याशी संबंध आहे, अगदी घरगुती एखाद्या गृहिणीपासून, एखाद्या ग्रहस्थापासून तर अगदी तीर्थयात्रा करणाऱ्या सुद्धा यात्रिकापर्यंत तो पाणी असं हे सर्वकष जीवनाला व्यापणार असा आहे घटक आहे पाण्याचा. या पाण्याचा जो काही संदर्भ आणि पाणी या विषयावरती साहित्य हे तर सगळ्याच संस्कृतींमध्ये आणि सगळ्याच शास्त्रामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला संदर्भ सापडतील. आणि कसे तर त्या शास्त्राशी संबंधित अशा पद्धतीची जी काही महत्वाच्या त्यांची काही सूत्र असतील त्या सूत्राच्या संदर्भाने मग त्या ठिकाणी पाण्याचा उपयोग केलेला दिसून येतो. पूर्वीची जिओलॉजीमध्ये इकॉनॉमिक जिओलॉजी हा जो एक भाग होता, म्हणजे उपयुक्त असणाऱ्या असा जो जिओलॉजीच्या संदर्भामध्ये काही मिनरल्स बनायचे, त्या मिनरल मध्ये सुद्धा पाणी हा एक महत्वाचा घटक म्हणून त्याच्याशी चर्चा केलेली असायची. मिनरल मग ही जशी जिओलॉजिस्ट लोकांना असते तशी मायनिंगवाल्यांना पाण्याचा प्रश्न वेगळा असतो. मग त्यांना एफ्लुएंट असतात, खाणकाम करत असताना लागणारं पाणी, आणि मग ते खाणीतून निघणारं पाणी. ते खाणीतून जे पाणी निघतं ते काही वेळा विषारी असू शकतं. विषारी म्हणण्यापेक्षा त्याला दूषित असं म्हणावं, प्रदूषित म्हणतात. किंवा काही ठिकाणी तो पाण्याचा ओघ आला की काही वेळा ती माईन सुद्धा बुडवून टाकतो जिथे काम चालू असेल. तसा पूर येतो. तसा हा जसा त्यांच्या दृष्टीने मोठा प्रश्न असतो तसा इंजिनियर लोकांच्या दृष्टीने मोठा प्रश्न असतो. पण त्याच्याकरता
शेती करता पाणी देणं हा एक वेगळा भाग आहे. आणि फ्लड म्हणजे पुराचं नियंत्रण करणं. तो एक महत्वाचा भाग आहे. पुन्हा या जिओलॉजी मधली एक शाखा जी आहे जिओ हायड्रोलॉजी किंवा हायड्रोजिओलॉजिस्ट, त्यांच्याकरता जर दुष्काळ असेल तर त्या दुष्काळाच्या वेळी सुद्धा वॉटरशेड मॅनेजमेंट, पाण्याचं हे सगळं प्रबंधन कसं करावं हा एक वेगळा विषय असतो. शेतकऱ्यांना जसं तंत्र आहे पाण्याकरता की पाणी कमी जास्त देणं तशी आवश्यकता असते. पण त्याच्याबरोबर मग त्या पाण्यामध्येच जी रसायनं असतात तो एक भाग आहे. आणि या पाण्यातले जे गुण अवगुण आहे, गुणदोष ज्याला म्हणायचं, ज्यांना आपण पोल्युटंट असं म्हणतो, हा एक जिओ केमिस्ट लोकांना किंवा केमिस्ट लोकांचा आणि औषधी म्हणून पाण्याचा उपयोग करणारे यांचा एक वेगळाच विषय आहे. तर असा सर्वकष पाण्याचा संदर्भ हा इतका प्रचंड आहे. प्रचंड याकरता की त्यावरचं साहित्य सुद्धा तितकं प्रचंड आहे. आणि तेवढा मोठा भाग हा काही चर्चेचा मोठा विषय नाही. पण आपल्या या चिंतन सत्रांमधून किंवा चर्चा सत्रांमधून आपण काही फक्त निवडक सूत्र, ज्याला आपण सुरुवातीपासून असं म्हणतो आहोत की इंजिनिअरिंग जिओलॉजी या विषयातला एखादा भूगर्भशास्त्रज्ञ हा जेव्हा काम करत असतो, तेव्हा त्याला एखाद्या विद्यार्थ्याला किंवा प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक म्हणून या इंजिनियर वगैरे लोकांबरोबर काम करत असताना त्याला साधारणपणे जी माहिती आवश्यक असावी, साधारणपणे त्याला आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन त्याला असं म्हणावं, पण तो त्याचा एक कामाचा भाग असेल, प्रयोगाचा भाग असेल, तेवढ्या तेवढ्या काही महत्वाचा ठळक भाग सूत्र पद्धतीने आपण आता घेतो आहोत. फक्त त्याच्या आधी जर आपण असं बघितलं की ज्याला हिस्ट्री असं म्हणतात एका अर्थाने, इतिहास, या पाणी विषयक जर साहित्य, याचा जर इतिहास कोणी असा सहज असं बघायचा म्हटला की या पाणी विषयक साहित्याचा जो इतिहास आहे हा किती जुना असावा, तर आपल्याकडले जे काही पुस्तकं आहे, काही ग्रंथकार आहे, मुख्यतः जिओलॉजिस्ट अशी मंडळी आहे ज्यांनी जिओ हायड्रोलॉजी या विषयावरती ज्यांनी लेखन केलं आहे. तर असा साधारणपणे 70 ते 80च्या दशकात एक निर्माण झालेला जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे ग्राउंड वॉटर अँड ट्यूबवेल. ग्राउंड वॉटर अँड ट्यूबवेल म्हटलं की आजच्या कोणालाही तो पटकन लक्षात येतो का विषय काय. पण हा एक समग्र ग्रंथ आहे, ग्राउंड वॉटर अँड ट्यूबवेल. आणि त्याचे जे लेखक आहेत त्यांचा, ते पाश्चात्य देशातही राहिले तज्ज्ञ म्हणून, आपल्या तेही राहिले, इंजिनियर आणि जिओलॉजी या दोन्ही विषयावर त्यांचा हातखंडा होता. आणि त्यांनी हा ग्रंथ जेव्हा केला 80च्या दशकामध्ये किंवा 70च्या दशकात, त्याआधीचा त्यांच्या अनुभवावरती त्यांनी हा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी असं एक ठिकाणी उदाहरण देताना असं म्हटलं आहे, या ऐतिहासिक दृष्ट्या पाणी विषयक जे काही संदर्भ आहेत, हिस्ट्री ऑफ ग्राउंड वॉटर वॉटर अँड मॅनेजमेंट इंजिनिअरिंगच्या दृष्टीने, तर हा इतिहास भारतामध्ये कमीत कमी 6000 वर्ष जुना आहे असं त्यांचं मत आहे. असं त्यांनी ग्रंथात उद्धृत केलंय. तर 6000 वर्षापासून आपल्या देशामध्ये फक्त साहित्य संदर्भ नव्हे, तर त्या संदर्भाबरोबर ज्याला प्रत्यक्ष प्रमाण अशी आपल्याला मिळतात. म्हणून त्यांनी त्यांच्या त्या ग्रंथामध्ये मोहनजोदाडो आणि हडप्पा याच्याविषयी सुद्धा त्यांनी संदर्भ सांगितले. त्या ठिकाणी नाली म्हणतात, व्यवस्था कशी होती, पाण्याचे होते, खंदक होते, घाणीगृह ज्याला म्हणतात, बाच, कॉमन बाच, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी मोहनजोदडो हडप्पा ही जी संस्कृती म्हणतात त्याच्यात सुद्धा त्यांनी संदर्भ सांगितले. जगात इतरत्र सुद्धा बॅबिलोनिया आहे, इजिप्त आहे, त्या ठिकाणी या पद्धतीचे वर्णन आहे. पण साहित्यिक दृष्ट्या जर संदर्भ आपण बघायचे म्हटले
तर मी इतर कुठला अन्य संदर्भ न देता मी स्पष्ट असं सांगेन की मी स्वतः जेव्हा भूजल भूजल प्रदूषण, भूजल प्रबंधन आणि पर्यावरण प्रबंधन शास्त्र आणि भूगर्भ विज्ञान या सगळ्यांचा अन्योन्य संबंध असणारा किंवा माझा स्वतंत्र असा विषय PhDचा याविषयी जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली होती साधारण 86-87 मध्ये, त्यावेळेस अभ्यास करत असताना मी जो माझा त्यानिमित्ताने PhD विषयक माझा प्रबंध सादर केला त्याच्यामधला सगळ्यात जो जुना मला संदर्भ मी त्या ग्रंथात जो दिला होता तो जो संदर्भ आहे तो थेट अथर्ववेदातला आहे. तो अथर्ववेदातला संदर्भ तो मला आत्ता सुद्धा याकरता लक्षात आहे की तो नित्य परिचयातला आहे. जलविषयी वेदांमध्ये असणारी सूक्त त्याला आपसुक्त असं म्हटलंय अथर्ववेदाने अगदी पहिल्याच त्यांच्या त्या कांडामध्ये. तर या आपसुक्तामध्ये 2 ज्या रुच्या आहेत त्या रुच्यात आज आपल्यासमोर उद्धृत करून मग आपण आजच्या विषयात सुरुवात करणार आहोत. या रुचा कुठल्या आहेत? या अथर्ववेदातली एक रुचा आहे आपो हिष्टामयो भुवस्त्वान ऊर्जे दधातन महेरणाय चक्षसे जो वाह शिवतमो रसस्य तस्य भाजन तेहना उशतीरिव मातरा तस्मात् अरंगमामो यस्य क्षया जिन्वथ आपो जन यथाचना. ही एक रुचा आहे अथर्ववेदातली. आणि दुसरी जी आहे ती शन्नो देवी रविष्टय आपो भवन्तु पीतये शंजो रविस्रवन्तु नाह. अशा या अथर्ववेदातल्या रुचा आहेत. सामान्य माणसांना कळेल अशी जी रुचा आहे ती सुद्धा प्रार्थनेच्या स्वरूपात आपल्याला वैदिक वाङ्मयात मिळते. ती रुचा कशी आहे तर निकामे निकामे नाह पर्जन्यो वर्षतु असा यजुर्वेदामधला एक भाग आहे. तर निकामे निकामे नाह पर्जन्यो वर्षतु म्हणजे आमची जेव्हा जेव्हा इच्छा असेल तेव्हा पाऊस पडावा. पण आपल्या वैदिक जे तंत्रज्ञ त्यांना म्हणतो ऋषीमुनी शास्त्रज्ञ ते फक्त तसे थांबत नाही तर त्या कुठल्या तरी काळामध्ये फक्त गीतेत जर कल्पना अशी फक्त म्हटली असेल की मूळ कल्पना आहे गीतेमध्ये आहे की नाही पण कल्पना आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय यज्ञात भवती पर्जन्या पर्जन्यात अन्न संभवा म्हणजे विशिष्ट प्रकारचा यज्ञ औषधयुक्त केला तर पाऊस पडतो पाऊस पाडता येतो. म्हणून ते अधिकारवाणीने म्हणतात निकामे निकामे ना पर्जन्यो वर्षतु असं म्हणतात. आणि अथर्ववेदामध्ये पडणारा पाऊस बंधन करायचं असेल त्याचं तंत्र त्यांनी काही रुचा वगैरे सांगितलेलं आहे. तर हे थेट वेदांच्या संहितांपासून आपल्याकडे आलेलं आहे. पण सध्या जेव्हा एखादा इंजिनिअरिंग जिओलॉजीचा विद्यार्थी किंवा साधारण सामान्य जिओलॉजिस्ट हा जेव्हा अभ्यास करतो आणि मग काही जेव्हा तो काही अशी पुस्तकं आहेत त्यांना जेव्हा रेफर करतो तर टेक्स्ट बुक त्याला म्हणतात. मग त्या टेक्स्ट बुकमध्ये जिओ हायड्रोलॉजी किंवा ग्राउंड वॉटर जिओलॉजी तर हा जेव्हा विषय असतो तर मी सध्याच्या फक्त संदर्भ म्हणून हे जी सध्याचे विद्यार्थी आहेत सध्याचे या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवण्याकरता जो हा भाग आहे त्यांना काय काय त्यांना सांगण्याची पद्धत आहे किंवा काय विषय शिकवतात तर त्यांना सांगताना हायड्रोलॉजिक सायकल सोर्सेस अँड फॅक्टर्स कंट्रोलिंग ग्राउंड वॉटर. ज्याला हायड्रोलॉजिक सायकल असं बहुतेक इंजिनियर लोकांना माहिती असतं त्याचे फॅक्टर्स आणि कंट्रोलिंग ग्राउंड वॉटर हा एक भाग आहे. तसंच एक विशेष भाग आहे त्यात या इंजिनियर लोकांना जिओलॉजिस्टला माहिती असायला पाहिजे ग्राउंड वॉटर मुवमेंट. म्हणजे खूप लोकांना पर्क्युलेशन वॉटर पर्क्युलेटिंग वॉटर सीपेज वगैरे हे शब्द त्यांना माहिती असतात. तर याला एक शास्त्र आहे त्याला म्हटलं ग्राउंड वॉटर मुवमेंट. नंतर तिसरा महत्वाचा भाग आहे
तो ग्राउंड वॉटर पोल्युशन अँड इट्स कंट्रोल मेजर्स. म्हणजे हे जे भूजल असेल, हे दूषित जे असेल किंवा दूषित भूजल असेल, तर त्याचं शोधन आणि त्याचं शुद्धीकरण हा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि टेक्नॉलॉजी ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजे पाऊस कसा पाडायचा याच्याबद्दलचं तंत्र. शिवाय जिओलॉजिकल वर्क ऑफ ग्राउंड वॉटर, म्हणजे या भूजलामुळे होणारं किंवा नद्या बिद्या होण्यामुळे जे काही भूगर्भशास्त्रीय असं जे काही कार्य ज्याला म्हणतो आपण, ऍक्टिव्हिटी म्हणतो ते. आणि ग्राउंड वॉटर हॅझार्ड्स, सिव्हिल इंजिनिअरिंग कन्सिडरेशन, म्हणजे या ग्राउंड वॉटरचा काही जर का दुष्प्रभाव असेल, त्यातल्या काही अडचणी असतील, तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तर हे जे काही विषय हे मुद्दाम याकरता उद्धृत केले. आज सुद्धा आधुनिक एखादा सिव्हिल इंजिनियर जो कोणी असेल शिकणारा, ज्याचा संदर्भ बांधकाम म्हणा, बांध आहे, डॅम्स आहे, रिव्हर साईड आहे, लेक्स आहे, या सगळ्या गोष्टींशी येत असतो, त्याला अभ्यास करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो याला. याशिवाय पण ऍग्रिकल्चर वगैरे हा वेगळा भाग आहे इरिगेशनचा. पण मला हे मुद्दाम याकरता हा मी विषय आपल्या समोर मांडला की आत्ता ज्याला जिओ हायड्रोलॉजी हा विषय म्हणतात सध्या, किंवा एखादा जिओलॉजी जेव्हा एखादं पुस्तक घेत, मी साधारणपणे 1970 मध्ये जेव्हा जिओ हायड्रोलॉजी हा विषय अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा आमच्याकडे पाश्चात्य देशातले जे काही पुस्तक होते, फॉरेन रायटर्स, तेच होते. त्यात टॉलिन नावाचं एक पुस्तक, ग्राउंड वॉटर जिओलॉजी असं त्या नावाचं पुस्तक होतं. टॉलिन हा अमेरिकन होता. तर त्यावेळी जेव्हा काही संदर्भ पाहिले, तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात आली की या अमेरिकन जिओलॉजिस्ट लोकांनी हे जे एक स्वतंत्र शास्त्र, जसं आपण म्हटलं की मायनिंग किंवा हे आधुनिक काळातलं जी जिओलॉजी विज्ञान आहे, भूगर्भशास्त्र, हे साधारणपणे 18व्या शतकामध्ये 1850च्या नंतर ब्रिटनमध्ये, पाश्चात्य देशात झालं. 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर आपल्याकडे जिओलॉजिस्ट लोक आले. त्यामुळे हे आधुनिक जिओलॉजी. आणि मग ते जे वाडिया कृष्णन किंवा वाडियांचं पुस्तक जे आहे, ते साधारणपणे 1920-22च्या आधी, 16 ते 20 याच्या आसपास ते प्रकाशित झालं. तेव्हापासून आधुनिक जिओलॉजी हा विषय आपल्याकडे मुलांना अभ्यास करायला लागले. तर पाश्चात्य देशामध्ये जिओ हायड्रोलॉजी हा विषय, याच्याविषयी आज जर आपण गुगल वगैरे या ठिकाणी अशी माहिती पाहिली, कोण आहे हा जिओ हायड्रोलॉजी विषय तिकडे कसा आहे, तर एरवी ग्रंथकार सांगतात की इजिप्शियन संस्कृतीमध्ये, ग्रीक लोकांमध्ये, रोमन संस्कृतीमध्ये, इतर देशामध्ये संस्कृतीमध्ये पाण्याविषयी वगैरे भरपूर माहिती होती, ज्योतिषशास्त्रीय ग्रंथामध्ये ती. पण आधुनिक ज्याला भूजल विज्ञान म्हणतात, ग्राउंड वॉटर जिओलॉजी, त्याला फादर ऑफ जिओ हायड्रोलॉजी म्हणून एक नाव आहे. आणि त्याला असं म्हणतात, त्याचं नाव आहे ऑस्कर एडवर्ड मेन्झर. याला फादर ऑफ मॉडर्न ग्राउंड वॉटर हायड्रोलॉजी असं आपल्याला या आजच्या ग्रंथांमध्ये दिसून येतं, आजकालच्या पुस्तकांमध्ये. पण हा केव्हा झाला, तर याचा जन्म साधारणपणे 1850-56 वगैरे तिकडला त्याचा जन्म आहे. आणि यांनी प्रत्यक्ष जेव्हा कार्य करायला सुरुवात केली, तेव्हा हा किमान 40 वर्षाचा, म्हणजे 19व्या शतकाच्या प्रारंभी हा फादर ऑफ जो मॉडर्न जिओ हायड्रोलॉजी आहे, हा याचा आपल्याला कुठेतरी उल्लेख दिसतो. आणि हा एक अमेरिकन जिओलॉजिस्ट आहे. आणि यांनी जन्म जरी 18व्या शतकातला असला शेवटीचा, पण किमान याच्या नावाचा उल्लेख हा 1946 पर्यंत अशा पद्धतीने दिसतो. मग त्यानंतर डार्सी वगैरे अशी अनेक नावं आहेत, जे आजचे आधुनिक जिओलॉजिस्ट लोक या निमित्ताने वाचतात आणि बघतात. 70 मध्ये जेव्हा मी या जिओ हायड्रोलॉजी विषयाला अभ्यासाला सुरुवात केली, तेव्हा ही नावं साधारणपणे मला माहिती होती त्या इंग्रज ग्रंथकारांप्रमाणे. पण 72-73चा
ज्याला दुष्काळ म्हणतात, स्केरसिटी, त्या दुष्काळ भागामध्ये ज्यावेळेस फिरत असताना मग 73 पासून 93 पर्यंत कुठल्या न कुठल्या भागामध्ये महाराष्ट्रात काम करताना किंवा इतर भागात काम करताना जेव्हा जेव्हा दुष्काळ सदृश्य अशी कधी परिस्थिती निर्माण झाली, त्या भागात जेव्हा मी काम करत असे किंवा मायनिंग भागा एरियात जेव्हा मी काम करत असे, त्यावेळेस खऱ्या अर्थाने पाण्याची अडचण, पाण्याचा प्रॉब्लेम आणि त्याच्याकरता दूषित पाणी, मुख्य दूषित जल आबुआ भागामध्ये, चंद्रपूर भागामध्ये, इतर भागात ज्याला फ्लोराईड कंटॅमिनेटेड वॉटर असं म्हणतात. त्यामुळे फ्लोरोसिस नावाचा आजार होतो. जर आयरन असेल तर फेरी तो वॉटर असा तो लेड पॉइझनिंग होतं. अशा पद्धतीचे आधुनिक अभ्यास जे होतात, या सगळ्याचा त्या काळामध्ये जेव्हा मी प्रत्यक्ष बघितलं, काही काही गोष्टींचा फील्डमध्ये पाहताना याचा अभ्यास केला, तर तो साधारणपणे माझा पीएचडीचा विषय पुढे मी ठरवला. त्यामुळे या पाण्याविषयक हा खूपसा भाग प्रत्यक्ष अनुभवला. पण सांगण्याचं तात्पर्य हे सगळं कारण असं, की आधुनिक पद्धतीने जिओहायड्रॉलॉजीचा अभ्यास करत असताना प्रोफेशनल जिओलॉजिस्ट म्हणून आणि फील्डमध्ये प्रत्यक्ष काम करत असताना ज्या वेळेस मला असं वाटलं, की या मघा उल्लेख केलेल्या इंजिनिअरिंग जिओलॉजीच्या पुस्तकात जे विषय आपण बघतो आहोत, जे विषय आपण उद्धृत करतो आहोत, जे विषय सध्याची मुलं वाचतात, हे सगळे विषय अगदी वेगवेगळ्या नव्हे, त्याच त्या पद्धतीने आपल्या ग्रंथांमध्ये आहे. गरज काय आहे? तर त्या पद्धतीने ती सूत्र स्वरूपामध्ये हे काही काही विषय किंवा सूत्र एकत्रित करणं आणि त्याचं संहतीकरण करणं, म्हणजे एका ठिकाणी ते करणं. कारण आपल्याकडे काय झालंय, की आपल्याकडे काही सूत्र जी आहेत, मग भूजल शोधन कसं करावं, मग ही सूत्र जी आहे, तर ती बृहत संहिता ग्रंथामध्ये आहे. पाणी याचं वर्गीकरण आणि क्वालिटी याच्याविषयी जर आपल्याला माहिती पाहिजे असेल, तर ती आपल्याला चरक संहिता, अष्टांग हृदय ग्रंथात मिळते. मग पाण्याविषयी इंजिनिअरिंग संबंधी माहिती हवी असेल आपल्याला, तर आपल्याला समरांगण सूत्रधार किंवा विश्वकर्मा प्रकाश वगैरे अशा ग्रंथांमध्ये बघावं लागतं. किंवा दुर्गविद्या, जलाशय विद्या अशा पुराणामध्ये वगैरे ज्या काही संदर्भ आहेत ते बघावं लागतात. आणि ज्याला गार्डनिंग वगैरे आपण म्हणतो, त्या दृष्टीने पाणी ते आपल्याला वेगळ्या ग्रंथात जसं बघायला मिळतं, तसं कृत्रिम पाऊस कसा पाडावा किंवा पावसाचं निदान कसं करावं, याविषयीचा जर आपण विचार करायचा प्रयत्न केला, तर आपल्याला बृहत संहितेमध्ये पाण्याचंही कुठल्या सीझन मध्ये कसं पाणी मिळू शकतं, हा विषय आणि ते आडाखी ज्याला आपण म्हणतो, की प्रिडिक्शन एक प्रकारे ऑफ रेन, तर तो जो भाग आहे, हा आपल्याला कृषी पराशर या ग्रंथात आपल्याला बघायला मिळतो. आणि काही ठिकाणी जे तंत्र आहे, पर्जन्य याग, हे तंत्र वैदिक कर्मकांडाच्या पुस्तकातून आपल्याला बघायला मिळतात. तर आपण या अशा ग्रंथातून काही काही सूत्र जेव्हा आपण आपल्या बरोबर काही बघितली, किंवा त्या सूत्रांच्या आधाराने आता हा भूगर्भशास्त्र विषय, भूजल या विषयात आपण सुरुवात करतो आहोत. आणि आज आपण या विविध ग्रंथांच्या आधारे आपण यांचा जेव्हा चर्चा करणार आहोत, तेव्हा आज मला असं सांगायचं या ठिकाणी, की पहिला पाण्याचा जो विषय आहे, हा विषय हा साधारणपणे आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयाशी संबंधित आहे. तर आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयाशी संबंधित जे जुने ग्रंथ आहेत, त्या जुन्या अनेक ग्रंथांमध्ये, मग त्यात विश्वकर्मा प्रकाश हा ग्रंथ आहे, मयमतम आहे, मानसार हा एक प्रकारचा त्याला ज्याला आपण म्हणतो युनिट्स
या पद्धतीचं त्यात वर्णन आहे. तर या सगळ्या ग्रंथांना आजकाल जे नावं दिलेली आहे, तर सामान्यपणे आर्किटेक्ट लोक वगैरे जे लोक त्यांच्या या साहित्यामध्ये या ग्रंथाचा समावेश होत असल्यामुळे त्याला एक स्थापत्य वेदाचीच त्यांना स्थापत्यशास्त्र म्हणून त्याची त्यात गणना होत असल्यामुळे या ग्रंथांची गणना ही वास्तुशास्त्रात केली जाते. पण नाही म्हटलं तरी वास्तुशास्त्र आणि इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग याचे अन्योन्य संबंध आहेत. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर जिऑलॉजी तिथे आलं. त्यामुळे अशाच एका ग्रंथाचा आज आपण परामर्श घेणार आहोत या फक्त भूजल संदर्भी सूत्रात. आणि या ग्रंथाचं नाव आहे राजवल्लभ. हा मंडन नावाचा हा जो ग्रंथकार आहे, मंडन यांनी साधारण आजपेक्षा जवळजवळ 600 ते 700 वर्षापूर्वी हा ग्रंथ लिहिला, राजवल्लभ. या राजवल्लभ ग्रंथामध्ये काही सूत्र ती आज आपण बघतो आहोत. तर या सूत्रामध्ये त्याने असं म्हटलं की टाउन प्लॅनिंग अशी त्यांनी सुरुवात केली, कारण पाण्याचा विषय आहे आणि विषय सुरुवात कशी, टाउन प्लॅनिंग. तर एखाद्याचं जे शहर असतं त्या वस्तीमध्ये कोणत्या भागातला कुठली वस्ती असावी, कुठल्या भागाचं कुठली वस्ती असावी, कोणत्या दिशेला काय असावं, अशी ती जी परंपरागत पद्धत आहे त्या टाउन प्लॅनिंग. आणि मग लँडस्केप मॅनेजमेंट, लँड मॅनेजमेंट हा जो काही त्याचा भाग आहे, या भागाला अनुसरून हा राजवल्लभ हा जो ग्रंथकार आहे यांनी जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा त्याच्यामधले काही सूत्र आता मी आपल्याला प्रत्यक्ष सांगतो. तो असं सांगतो की नगर जे असेल, एखादं शहर किंवा गाव, ज्याला नगर विन्यास आपण असं ज्याला म्हटलं की टाउन प्लॅनिंग, एखादं गाव वसवायचं असेल, नगर वसवायचं असेल, तर अशा पद्धतीने त्यांनी काय करावं, तर तांबूलम फलदंत गंध कुसुमम मुक्तादिकम यद भवेत राजद्वार सुधाग्रतो ही सुदिया कार्य पुरे सर्वता. प्रागविप्रास्तथा दक्षिणे नृपतया क्षुद्रा कुबेराश्रिता कर्तव्या पुरमध्यतो पिवणिजो वैश्या विचित्रे ग्रहे. हे या हा जो ग्रंथ आहे राजवल्लभ, या ग्रंथातला 18वा श्लोक आहे. आणि हा ग्रंथ ज्या मंडळींना असं वाचायची इच्छा असेल त्यांना मुद्दाम मला सांगायचं आहे की या ग्रंथकाराने वेगवेगळ्या पद्धतीच्या छंदांमध्ये ही रचना केल्या आहे. त्याला या शार्दूल विक्रीडन अशा पद्धतीने जणू गे पद्धतीने सांगावं असा हा अर्थ. तो असं म्हणतो की नगरामध्ये फळांची दुकानं, पाण्याची दुकानं, सुगंधित पदार्थ त्यांचं पुष्प मोती वगैरे, रत्नांची दुकानं आणि यांची दुकानं जी असतात ही बुद्धिमान पुरुषांनी राजद्वार आणि देव मंदिर याच्या समोर आणावी. पूर्व दिशेमध्ये जे लोक अभ्यासक आहे, शैक्षणिक आहे, शिक्षा वगैरे या संबंधीचे असतात त्यांची दुकानं, दक्षिणेमध्ये ज्याला सेफ्टी सिक्युरिटी पोलीस वगैरे आपण सध्या म्हणतो, एसएफ वगैरे अशा काही मिलिटरी वगैरे यांची, उत्तरेमध्ये सेवा कार्य करणारे मजूर वर्ग असा, आणि व्यापारी वर्ग अशा लोकांनी नगराच्या मध्ये योग्य ठिकाणी जिथे मार्केट अशा ठिकाणी त्यांची सगळी त्यांची घरांची वगैरे व्यवस्था करावी. ते या पद्धतीने त्यांनी आपला एक वेगळा विषय या ठिकाणी मांडला. मग त्यांनी एखाद्या गावामध्ये जेव्हा किती प्रकारचे लोक काम असतात त्याची जणू काही सूची दिली त्यांनी. तर त्यांनी असं म्हटलं की ईशे रंग करा कुविंदर जका वौहोचत जीविनम प्रोक्ता अंतज चर्मकार बुरुडाशु शौंडिका राक्षसे. आणि पण्यस्त्री निरुतोच मारुतयुते कोणे न्यस्ये लब्धकान. म्हणजे
ईशान्य कोपऱ्यापासून कोपऱ्यामध्ये कपडे रंगवणारा, नंतर कपडे, मग सुती रेशमी कपड्यांचे जे काही रंगवणारे व्यापारी असतात ते, धोबी, अग्निकोण म्हणजे अग्नेयामध्ये अग्नी हा ज्यांच्या उपजीविकेचा किंवा ज्यांच्या कामाचा महत्वाचा भाग आहे, असे जे असतात त्या सोनार लोक आहेत, लोहार आहे आणि कलई करणारे वगैरे असे तांबट वगैरे लोक आहेत, हे आग्नेय कोणामध्ये. आणि चर्मकार आदी वगैरे अशी जी मंडळी आहेत, अशी ज्यांना चामडे व्यवसाय, दारू वगैरे अशी जी असतील, आणि त्यांना दक्षिण दिशेकडे. आणि वायव्य कोणामध्ये पारधी वगैरे अशी जी मंडळी असतात, बाकी शिकारी वगैरे करणारी अशी त्या काळाची, त्यांना करावं असं त्यांनी जेव्हा सांगितलं की या लोकांची वस्ती. आणि मग याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचा विषय त्यांनी सांगितलं की हे सगळं जशी आपण वस्ती तयार करतात या लोकांच्या कॉलनीज वगैरे, कॉलनायझेशन, तर हे तयार करत असताना त्यांनी असं म्हटले की वापी कूप तडाग कुंड मखिलम तो यंततः वारुणे, कुठे मारुत युते कोणे नसे लब्ध काल. मारुत युते कोणे म्हणजे पश्चिम दिशेला, पश्चिमाय दिशे वरुणाय नमः. पश्चिम दिशेला काय करावं, तर कुवा, तलाव, बावडी, एखादी विहिरी वगैरे आणि कुंड, हे जे गावाला लागतात ते पाण्याचे साठे आणि जलाशय, हे सगळे साधारणपणे पश्चिम दिशेला ठेवावे असं याचं म्हणणं आहे. मग पुढ्या जेव्हा या पाण्याविषयी आणखीन तो जेव्हा हा ग्रस्त म्हणजे राजवल्लभ ग्रंथकार हा जेव्हा म्हणतो, तेव्हा तो असं म्हणतो, सिंहद्वारा चतुष्टय चकटकी द्वाराणी चाष्टौ तथा. हे जेव्हा त्यांनी असं म्हटलं, तर कीर्तिस्तंभ नृपालया अमरगृहे हट्टे सुधा निर्मिते हरमेश्चो उपवने जलाश्रयुते कार्यम पुरम शोभनम. म्हणजे हा आणखीन एक वेगळा विषय, जो साधारणपणे टाउन प्लॅनिंगचीच मंडळी, ज्यांना आपल्याला असं वाटतं की ही मंडळी या बाबतीमध्ये खूप अधिकारपूर्वक आणि चिंतन करून करतात, तो म्हणतो की नगरामध्ये 4 सिंहद्वार आणि 8 खटकी द्वार करावे, ज्याला आपण मेन रोड असं म्हणतो, एंट्रन्सचे 4 दिशेला. सध्या आपण राजमार्ग मोठे असं म्हणतो, तो म्हणतो 4 सिंहद्वार, त्याला सिंहद्वार म्हटलं, आणि 8 खटके म्हणजे लहान असे. आणि यांची अशी त्यांनी सगळी म्हटली की व्यवस्था अशी करावी की संरक्षण वाणे आणि त्या ठिकाणी मजबूत आहे अशी कपाट, असे कपाट याचं त्यांनी असं म्हटलंय की त्या ठिकाणी वस्ती वगैरे करता येईल असं. आणि महत्वाचं त्यांनी म्हटलं की राज मंदिर जे असेल तिथे कीर्तिस्तंभ करावा, त्या काळाची पद्धत त्यांनी सांगितलं. पण महत्वाचं काय झालं की याच्या बरोबरीने त्यांनी आणखी सांगितलं, याच्या आधी आपण जेव्हा सुधा म्हणजे चुना किंवा रंग हे याबद्दल आपण बोलतो आहोत, तर त्यांनी असं म्हटलंय की राजघर म्हणजे राजगृह, देवप्रसाद म्हणजे मंदिर, हाट आणि हवेली म्हणजे मोठ्या माणसांची घरं आहे, यांना सगळ्यांना सुधा म्हणजे चुना वगैरे अशा रंगाने त्यांना उज्ज्वल करावं. आणि त्याच्याबरोबर पुन्हा असं म्हणतो की या नगराच्या जवळच बाग म्हणजे बागा, उपवन, आणि त्या उपवनामध्ये जलाशय, या जलाशयांची त्या उपवनामध्ये निर्मिती करावी. आणि नगरात आणि जे राजमहाल असेल, राजाचा महाल, त्याच्याजवळ सुद्धा लहान मोठे तलाव बनवावे, जलाशय बनवावे. आपण आता असं बघितलं तर दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे खूप ठिकाणी आता जेव्हा वस्ती वाढली तेव्हा आपल्या लक्षात येईल की अरे गावाच्या मधोमध तलाव बनलेला आहे, किंवा अशा मोठ्या विहिरी आहेत की ज्याच्यामध्ये 100-200 माणसं सहज त्याच्या आसपास अगदी जत्रा भरावी अशा पद्धतीने एकत्र बसतात
आणि लोक इतकं पाणी त्यात असतं. तर हे जे आहे हे शास्त्र आज आपल्याला गावांमध्ये दिसतात. पण गावाच्या मधोमध कितीतरी ठिकाणी तलाव आहेत. बंगालमध्ये तर बावडी असं म्हणायचे काही ठिकाणी. कारण त्या ठिकाणी मासे वगैरे हा भाग असायचा. तर प्रत्येक घराच्या मागे लहान लहान जलाशय असायचा. कारण ती बंगालमधली वास्तू जे ग्रंथ आहेत त्याच्यात दिलेली ती पद्धत आहे. व्यावहारिक पद्धत आहे. पण याने अशा पद्धतीने जेव्हा वर्णन केलं व त्यांनी असं सांगितलं की राजगृह जे असेल किंवा नगराच्या जवळ किंवा मंदिर असेल त्याच्याजवळ सुद्धा लहान लहान जलाशय बनवावे. त्याला कुंड असं त्या ठिकाणी म्हटलंय. आणि थोडस विषयांतर मुद्दाम याकरता मी सांगतो की असे जे किल्ले वगैरे असतात याच्या संरक्षणाकरता त्यांनी असं म्हटले की यंत्र असावे. यंत्राविषयी आपण ऐकतो. बरेच मंडळींना यंत्र ही संकल्पना म्हटली की आता फक्त कागदावरती जी काही यंत्र, श्रीयंत्र, सर्वतोभद्र यंत्र, वास्तुपुरुष यंत्र असं त्यांना फक्त म्हणतात. किंवा वास्तुशांती वगैरे झाली की नवग्रह यंत्र असं त्या पद्धतीने मांडतात आणि त्यालाच लोक यंत्र असं म्हणतात. पण हा एक ग्रंथकार असा आहे ज्यांनी प्रत्यक्ष यंत्राचं वर्णन केलं आहे. ते वर्णन करताना तो असं म्हणतो की हे यंत्र कशा करता तर नगर तुम्ही तयार केल्यानंतर टाउन प्लॅनिंगचं नगर तयार केल्यानंतर ते नगर आणि ते जे पाणी आहे त्याचं तुम्हाला संरक्षण करणं आवश्यक असतं. तेव्हा त्याच्याकरता एक वेगळ्या प्रकारची यंत्राची जणू काही यंत्रणा त्या ठिकाणी उभं करणं आवश्यक आहे. म्हणून तो म्हणतो यंत्रा पुराणा मथर रक्षणाय संग्राम वन्ना भूसमीरणाख्या. म्हणजे त्या नगरावर जर इतरत्र आक्रमण झाली ते लोक पाण्यामध्ये विष टाकून गावच्या लोकांना त्रास देऊ शकतात किंवा अन्य प्रकारे किल्ल्यावरती वगैरे आक्रमण करू शकतात. म्हणून त्याच्याकरता यंत्र निर्माण करावे. आणि मग हे कसे आहे की त्यांनी एक वर्णन करताना असं म्हटलं की हा ग्रंथकार असं म्हणत नाहीये की मीच हे यंत्र समोर आणले आहे म्हणून. त्यांनी संदर्भ सांगितला. तो असं म्हणतो की देवता आणि असुर पुराण काळात देवता आणि असुर यांचा जो काही संग्राम झाला होता त्यावेळेस प्रत्यक्ष महादेवानी 8 प्रकारची यंत्र निर्माण केली होती या संग्रामाच्या वेळेस. तो एक संदर्भ त्या ग्रस्ताने दिला म्हणजे या ग्रंथकाराने. आणि ते म्हणतात हस्ता अष्टच भैरवेन वकरे चंद्रोदार्शको भवेत रुद्रेर्भी मग जोपी भास्कर करे युगमंतु विश्वे शिखी. प्रोक्तो सो यमदंड एव मनुभिस्ति तथा महाभैरवाः त्वत् अष्टौ शंकरम निर्मिता च समरे देवासुरे भैरवाः. प्रत्यक्ष अष्टौ शंकरम निर्मिता तेव्हा देवा निर्मिताश्च समरे देवासुरे आणि असुरे भैरवा. तेव्हा आणि मग त्याने असं म्हटलंय की हस्ता अष्टच भैरवेनच नवकरे चंद्रो द्वादशर्को भवेत. म्हणजे शब्दशः जर बघितलं तर देवतांनी आणि असुरांनी यांचा जेव्हा संग्राम झाला, लढाई झाली तेव्हा महादेवानी 8 प्रकारच्या भैरव यंत्रांची रचना केली. हे यंत्र कसे होते त्या नगराच्या किंवा जलाशयाच्या रक्षणाकरता त्यांनी असं म्हटलं की ज्या यंत्राची लांबी 8 हात असेल तो भैरव यंत्र, 9 हात असेल तर तो चंद्र यंत्र, 10 हात त्याची जर लांबी असेल त्याला अर्क यंत्र, 11 हात असेल हस्त, हात म्हणजे हस्त तो भीमगज, 12 हस्त अशी याची लांबी असेल तो युग्म, 13 हस्ताचा शिरवी आणि 14चा यमदंड आणि 15 हात 15 हस्त लांबीचा
असं जर यंत्र असेल तर त्याला महाभैरव म्हणतात. आता हे असताना त्यांनी आणखीन थोडा विस्तार या पद्धतीने केलाय की त्यांनी असं म्हटलं की हे जे यंत्र असतात या यंत्रामध्ये काय आहे, एक प्रकारची जशी गोफण असते, ती गोफण हातात घेऊन माणूस दगड फेकतो, त्या पद्धतीने जे काही ती युद्ध सामग्री असेल, मग ते गोळा असेल, दगड असेल, अन्य काही असेल, ते जे फेकायचं होतं त्याला त्यांनी फणिनी असं म्हटलंय. त्याच्या बाबतीत तो असं म्हणतो, यंत्रे चाष्ट करे अष्टहस्त फणिनी सूर्यांगुला विस्तरे स्तंभो मर्क टीकाच पंचरमता षट्त्रिंत्री हस्ताक्रमात. म्हणजे 8 हाताचं जे यंत्र आहे त्याची जी फणिनी म्हणजे गोफण असेल 8 हातांची, त्या फणिनी म्हणजे गोफणीचा विस्तार किंवा त्याची आपण म्हणतो की रुंदी ही 12 अंगुल, म्हणजे साधारण अंगुली प्रमाण ज्याला असं म्हणतो, इंच आपण म्हणतो, साधारण इंचाचा 12 इंचा म्हणजे त्याच्या कमी जास्त तर 12 अंगुल, आणि 2 खांबाच्या मध्ये 6 हस्त एवढी चौडी ती असावी, आणि त्याच्यामध्ये 3 हस्त अशी मांकडी ठेवायची. मग 3 हाताची पंजर आणि यंत्राचा जो मागला भाग असेल त्यात 32 अंगुल एवढं यष्टी करावी, आणि त्याची चौडाई त्यांनी 8 अंगुल म्हटलं आहे. आणि मग या कुंडलवेणी याला एक त्यांनी शब्द म्हटलाय, तो 80 अंगुल अशा पद्धतीने त्यांनी हे यंत्र करावा. तर अशा पद्धतीची ही यंत्राची रचना त्यांनी सांगितली आहे. आपण काही वेळा जेव्हा वैदिक साहित्याविषयी लोक बोलतात, विमानविद्या किंवा अगस्त्य शकट या नावाचा एक ग्रंथ आहे, या अगस्त्य शकटामध्ये वेदकालामध्ये विमान कसं करावं, त्यात पारा हा इंधन कसा वापरावा अशा पद्धतीचे काही श्लोक आहेत. तर हा जो राजवल्लभ ग्रंथ आहे याच्यामध्ये शस्त्र एक प्रकारचं म्हणून कसं तंत्र आणि हे यंत्र असावं हे त्यांनी सांगितलं आहे. आणि मग त्यांनी असं म्हटलं, तिथ्यांगुले पंजर कस्य दीर्घ केशामते हस्तमितेचे यंत्रे. अनेक आचार्यांचं असं मत आहे की एका हाताचा यंत्र करावं आणि त्या यंत्रामध्ये 15 अंगुलाचा पंजर असा करावा, आणि मग अभियंत्र, जलयंत्र आणि वायुयंत्र त्याच्यामध्ये त्याला सप्लाय करणं, त्याला म्हटलं सलाई, सलाई एक शब्द आहे, त्याला ठिंकुली, अशा पद्धतीने त्याची रचना करावी. तर हे जे यंत्र आहेत या यंत्राचा विशेष काय आहे, ही यंत्र ही पाणी, अग्नी आणि वायू यांच्या साह्याने चालणारी ही यंत्र आहे. हे त्यांनी मुद्दाम उल्लेख केला आहे. ते म्हणतात की विनिमिस्तास्ते जयदान द्रुपाणाम. तर ही जी आहे ही यंत्र आहे, ही मुख्य म्हणजे पाण्याने चालणारी काही यंत्र आहे. म्हणजे लढाईमध्ये आपण म्हणतो की एखादा मशीन गन वगैरे अमुक ही आजकाल जी आपण जसे शस्त्र चालवतो तशी नगराच्या रक्षणाकरता, ते पाणी जलाशय वगैरे असेल त्याच्या रक्षणाकरता ही जी यंत्र आहे ती काही वेळा अग्नीने म्हणजे वाफेने चालत असतील किंवा गर्मीने चालत असतील, वायूने चालत असतील, पाण्याने चालत, पण ही सगळी यंत्र संक्षेपाने ही अशा पद्धतीची यंत्र आहे. आता त्यांनी असं म्हटलंय, निराश्रय पुण्यवता विधेया मध्ये पुरस्यापि स्थापित थैव बाहो वाप्यश्चतुस्त्रा अपि दशेव शैव कूपा चत्वारी कुंडानी निशच तडागाहा. जे नगरामध्ये आणि नगराच्या बाहेरच्या भागामध्ये पुण्यवान पुरुष जे असतील, ज्यांना काहीतरी पुण्य करावं असं वाटतं, अशा लोकांनी जलाशयाची निर्मिती करावी. आणि मग त्यांनी असं म्हटलं की हे जे जलाशय असतात किंवा पाणी साठवण्याची ही जी रचना आहे याचं तो वर्णन करताना असं म्हणतो, चत्वारी कुंडानी
षट तडागा आणि वाप्यश्च तस्त्रा विपदेशैव कूपा, म्हणजे 4 प्रकारच्या बावडी, त्याला बावडी आपण असं म्हणतो. मोठी विहीर असेल त्याला बावडी असा एक म्हणण्याचा प्रकार आहे. तर 4 प्रकारच्या बावड्या असतात. कुवे हे 10 प्रकारचे असतात. कुंड हे 4 प्रकारचे आहेत आणि तलाव जे असतात, या तलाव हे 6 प्रकारचे सांगितले आहेत. तलाव हे त्यांनी सांगितले. तो असं म्हणतो हे जे प्रकार आहेत त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की कोणत्या प्रकारचे कुवा बावडी आहे, कुंड आहे, तलाव आहे, यांना काय काय म्हणतात. तर तो असं म्हणतो, कूपाहा श्रीमुख वैदयोतच तदनुप्रातस तथा दंड विदुंदुभी तस्मादेव मनोहरश्च परतः प्रोक्तश्च चूडामणि दिग्भद्रो जय नंद शंकर तरमतो वेदादि हस्ते निमित्ते विश्वांते क्रमवर्धितेश्च कथिता वेदाद कूपिका. म्हणजे या ठिकाणी जेव्हा कूपिका शब्द त्यांनी असा म्हटला, तर कूपिका शब्द याचा काय अर्थ होत या ठिकाणी केलं आपल्याला म्हणतो, तर 4 हातापेक्षा 4 हस्त. हस्त म्हणजे आपण ज्याला आपण इंग्रजीमध्ये फूट वापरतो आणि संस्कृतमध्ये हस्त म्हटलंय, इंग्रजीमध्ये इंच म्हणतो आणि आपल्याकडे अंगुल म्हटलं. तर अशा पद्धतीचे परिमाणे लांबी मोजायचं. त्यामुळे कूपिका म्हटलंय. तर सगळ्यात लहान जी विहीर असेल त्यांनी म्हटलं 4 हातापेक्षा लहान जर विहीर असेल, त्याला लहान कुवा असेल त्याला कूपिका म्हटलं. तर आता त्यांनी असं म्हटलं की हे जे आत्ता वर्णन केले श्लोकात, तर यांनी 4 हातापासून म्हणजे सगळ्यात लहान जी कुपी आहे, कुपिका, कुप्पी आपण काय वेळेस म्हणतो, ही जी लहानशा विहिरीपासून तर 13 हाताचा विस्तार, म्हणजे जवळजवळ 13-14 फुटाचा असा विस्तारापर्यंत कुवा, याचं त्यांनी वर्णन केलं. आणि त्याला काय म्हटलंय, हे जे विविध प्रकारचे 4 हातापासून 13 हातांपर्यंत हस्त या परिमाणापर्यंत जे कुवे आहे, त्या 4 हाताचा श्रीमुख, 5 हातांचा म्हणजे या पद्धती आपण रेडियस म्हणा, डायमीटर या पद्धती, 5 हातांचा वैजय, 6चा प्रांत, 7चा दुर्दवी, 8चा मनोहर, 9चा चूडामणी, 10 हाताचा दिग्भ्रम, 11 हातांचा जय, 12 हातांचा नंद आणि 13 हातांचा जो कुवा असेल त्याला शंकर असं म्हटलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी या पद्धतीने 12 प्रकारचे कुवे म्हटले आहेत. या पद्धतीचे कुवे असतात असं त्यांनी नामकरण केलं. मग त्यांनी एक विशेष पद्धतीच्या कुव्यामध्ये उपजाती केल्या. कुव्यामध्ये ते काय म्हणतो, हे जे कुवे बनवतात याच्यात विशेष काय आहे, वापीचन दैक मुखा त्रिकुटा षटकुटिकाचे युग्म खाच भद्रा जया त्रिक वक्रान नवकुटा युक्ता त्वकेस्तु कुटे विजया मतासा. म्हणजे ज्या बावडीमध्ये एकच तोंड असेल, बावडीमध्ये एकच ठिकाणून पाणी काढण्याचं रट वगैरे असतं, एक तोंड, आणि त्या 3 कुट असतील, तर त्या बावडीचं नाव आहे नंदा. तिला नंदा असं म्हणावं. 2 मुख असतील आणि जर 6 कुट असतील तर त्याला भद्रा असं म्हणावं. 3 मुख आणि जर 9 कुट असतील तर त्याला जया, आणि 4 मुख आणि 12 कुट असेल तिला विजया असं, तिला बावडी असं, विजया बावडी असं तिला म्हणावं. या ठिकाणी कुट आणि मुख असे 2 शब्द त्यांनी वापरले. तर मुख म्हणजे ज्या ठिकाणी ओपनिंग आपण ज्याला म्हणतो, विहिरीतनं राहट वगैरे घालून पाणी काढतो त्याला त्यांनी मुख म्हटलं. आणि कुट म्हणजे जिथून आत पाण्याची आतून कुठे येतात त्या 3 ठिकाणून त्यांची बांधणी विशेष पद्धती, त्याला कुट शब्द आहे. हा एक वेगळा तांत्रिक आहे. आता त्यांनी तलावाविषयी असं त्यांनी म्हटलं. तर तलावात तो असं म्हणतो ग्रंथकार
सरोर्धचंद्र तू महासरश्च वृत्तंच तू कोणकमेव भद्रम भद्रे सुभद्रम परिगेक युग्मम बकस्थलेक द्वयमे वयस्मिना. म्हणजे जो तलाव अर्धचंद्राकार असेल तो अर्धचंद्र, नंतर चारीकडून जर तो बांधलेला असेल तर त्या तलावाला महासर असं म्हणावं. गोल असेल तर त्या तलावाला वृत्त असं म्हणावं. चार कोणवाला असा असेल जर असेल तर त्याला चतुष्कोण म्हणावं. एक भद्रवाला भद्र आणि चारीकडे जर भद्रवाल म्हणजे उत्तम पद्धतीचे जर त्याला भिंत बांधलेली असेल तर तो सुभद्र म्हणतात. आणि या तलावांमध्ये एक किंवा दोन परिध करणं, असं करणं याला परिध म्हणतात. आणि तलावाच्या मध्ये जर एखादी अशी जागा तयार केली की ज्यामध्ये बगळे वगैरे पक्षी यांना मध्ये बसता येईल पाणी पिण्याकरता, अशी थोडी जागा आपण छोटीशी काही ठिकाणी जर अशी केली असेल तर त्याला बक्कस्थल असं त्यांनी म्हटलं आहे. या पद्धतीने आता या तलावाचं त्यांनी वेगळ्या पद्धतीने वर्गीकरण आपल्याला सांगितलं. आणि मग त्यांनी असं म्हटलं की ज्येष्ठ मितदंड सहस्त्रकेण मध्यम हृदयदेन ततता कनिष्ठम. म्हणजे 1000 दंड, आपण ज्याला सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चरच्या किंवा सर्वेमध्ये रॉड म्हणतो, रेंजिंग रॉड, ती जे मोडण्याकरता किती रॉड आणि चेन वगैरे शब्द वापरतात, तसे जुने पारंपरिक जे स्थापत्य शास्त्र आहेत त्यात दंड म्हटलाय आणि चेनला रज्जू म्हटलेला आहे. तर हे सुद्धा एक परिमाण आहे. पूर्वी यार्ड वगैरे असं म्हणायचे इंग्लिश पिरियड ब्रिटिश पिरियड मध्ये. हा दंड हे जो प्रमाण आहे त्यात त्यांनी म्हटलं 1000 दंड असा ज्याची लांबी रुंदी असेल तो जो तलाव आहे तो ज्येष्ठ म्हटलंय. 500 दंड असं जर का त्याची लांबी रुंदी असेल तो मध्य, आणि 250 दंडाचा जर तलाव असेल तर त्याला कनिष्ठ असं म्हणतात. ज्येष्ठमितम दंड सहस्त्रकेण मोठा तलाव. मग मध्यंत तद अर्धेन, त्याचा अर्धा कनिष्ठ आणि त्याचा अर्धा जो असेल तो कनिष्ठ. आणि मग या प्रकारे ज्येष्ठ करे पंचशता आणि निर्धे तधर्म व मध्यंतु पुन्हा कनिष्ठम. या प्रकारे 500 हस्त, 500 हातांचा असा चौडाईला असणारा, रुंदीला असणारा याला ज्येष्ठ, 250 हाताचा रुंदीचा असा मध्य, आणि 125 हाताचा जो असेल त्याला कनिष्ठ असं त्याने म्हटलंय. म्हणजे 1000 दंड किंवा 500 हस्त अशा पद्धती याला त्यांनी 3 प्रकार म्हटलंय. आता त्यांनी कुंडाविषयी म्हटलंय. तर हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथकार असं म्हणतो की भद्रार अव्यय कुंड चतुरस्त्रकंच सुभद्रकं भद्रयुतम द्वितीयम. आणि नंदार्यकम स्यात प्रतिभद्रयुक्तम मध्ये सा भिट्टम परिदम चतुर्थम. म्हणजे जे कुंड, आता तलाव वेगळा, कुवा वेगळा, बावडी वेगळी, कुंड. आता आपण कुंडाच्या गोष्टी करतो. बरेच वेळा दक्षिण भारताच्या मंदिरांमध्ये तलाव असतात, तशी काही वेळा मंदिराच्या समोर कुंड असतात. मग जे कुंड चतुरस्त्र चौरस असं असेल त्या कुंडाला भद्र असं म्हणतात. जे भद्र सहित आहे अशा पद्धतीने ते सुभद्र, आणि प्रतिभद्र सहित जर असेल त्याला नंद. आणि त्या कुंडाच्या मध्ये भिट्ट असं त्याने असं म्हटलंय. मध्येस भिट्टम परिगम चतुर्थम, त्याला परिग असं म्हटलंय. तर अशा पद्धतीने त्या पद्धतीने जेव्हा त्यांनी भद्र, सुभद्र आणि प्रतिभद्र असे त्यांनी वेगवेगळी नावं म्हटले त्या ठिकाणी, जी त्या काळातले कुंड बनवणाऱ्यांना कदाचित कल्पना असेल. पण त्यांनी एक महत्वाची गोष्ट यात अशी म्हटली की हे जे कुंड असतं त्याच्यात काय आहे
ती 8 हातापासून 100 हातापर्यंत अशा पद्धतीने वेगवेगळे कुंड तयार करतात किंवा करता येतात. त्यामध्ये ती ही नावं दिलेली आहेत आणि त्याच्या चारीकडे त्या कुंडामध्ये उतरण्याकरिता दरवाजाच निर्माण करणं. मग त्या दाराची जी त्या कुंड्याच्या दिशा असतील त्या दिशांच्या मध्ये गवाक्ष म्हणजे खिडक्या जशा आपण म्हणतो ते करणं आणि त्या कुंडांचे जे कोण असतील त्या कोणामध्ये चौकी आणि पट्टशाला ही त्याला एक शब्द त्यांनी असं तयार करावं असं त्यांनी म्हटलंय. ते असं म्हणतात कराष्टतो हस्तशत प्रमाणम 8 हातापासून 100 हातापर्यंत अशा पद्धतीने कुंड तयार करता येतात. द्वारेश चतुर्भी सहितानि कुर्यात मध्ये गवाक्षाश्च दिशो विभागे कोणे चतुष्क अस्तपी पिपट्टशाला. काही ठिकाणी आपण पाहिलं असेल की अनेक वाड्यांमध्ये राजवाड्यामध्ये अनेक ठिकाणी आतमध्ये कुंडे केलेली असतात. आपण ज्याला सध्याच्या काळात आपण असं खूप वेळा असं म्हणतो की स्विमिंग पूल घरातल्या पुरती त्या वाड्यापुरतं पण अशी कुंड केलेली असतात. त्यांचं हे या ठिकाणी त्यांनी वर्णन केलं आहे. मग त्यांनी असं म्हटलंय गंगाद्यार वयो हरेश्चक दशक कर रुद्रा दशैकाधिका दुर्गा भैरव मातृका गणपती वन्ने स्त्रिकम चंडिका दुर्वांसा मुनी नारदस्तु सकल द्वारावती लीलिका लोका पंचपिता महादेव बुधा सुमध्ये विट्टे सदाहा. म्हणजे या कुंडांना सुशोभित करायला पाहिजे एक वेगळ्या पद्धतीने. ते सुशोभित करताना त्याने असं म्हटलं या कुंडांच्या आतमध्ये म्हणजे गवाक्ष जे असतात आतमध्ये अशा काही जागा ज्या ठिकाणी उजेड वगैरे येण्याकरता अशा जागा ठेवलेल्या असतात. त्याच्यामध्ये गंगा वगैरे नदी सूर्याच्या ज्या 12 प्रतिमा आहेत त्यापैकी विष्णूचे दशावतार किंवा 11 रुद्र भैरव 16 मातृका गणपती अग्नी चंडिका दुर्वासमुनी नारद आणि कृष्णाच्या लीला वगैरे अशा प्रतिमा त्या ठिकाणी स्थापन कराव्या का तर ते कुंडांना सुशोभित करण्याकरता. आणि मग यांनी एक पारंपरिक पद्धतीने असं सांगितलंय की जे पाणी प्राण्यांचा प्राण जणू काही वाचवतो संरक्षण करतो त्यासाठी त्या पाण्याच्या तिथे गाईच्या पायाइतकी जर कोणी माणसाच्या पद्धतीने भूमी जर कोणी अशा पद्धतीने करत असेल तर त्याला जणू काही स्वर्गीय सुख त्याला प्राप्त होतं. अशा पद्धतीने त्यांनी असं म्हटलं विदारित तंजीवन मे वयेन तदोपदेक समं पृथिव्या स्वषष्टी संख्यांच सहस्र वर्षम स्वलोक सौख्यानी निभुक्ते. म्हणून अशा पद्धतीने त्या पाण्याकरता म्हणून जो एखादा माणूस स्वतःची जागा राखून ठेवतो त्या ठिकाणी अशा पद्धती कुंड्याची वर निर्मिती करतो. तर त्यासाठी म्हणून या पद्धतीने त्याने असं म्हटलंय या कुंडांची वगैरे तरी या पद्धतीने निर्मिती करावी. तर अशा पद्धतीने आज आपण एक अतिशय वेगळा असा हा विषय या ठिकाणी आपण बघितला. हा विषय जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हा जो विषय आहे हा विषय कसा आहे. तर या विषयावरती ज्यांनी कोणी सांगितलं आहे ते सगळे जणू काही आर्किटेक्ट वगैरे अशा पद्धतीचं आहे. पण हे जे लोक आहे हे काय आहे की हे त्या काळचे इंजिनिअरिंग आर्किटेक्ट वगैरे या पद्धतीने काम करणारे लोक आहेत. मग अन्य ग्रंथकार जे आहे ज्यांचा त्यांच्या शास्त्राप्रमाणे पाण्याशी संबंध येतो मग ते कोण आहे
तर ते जे ग्रंथकार आहेत त्यातला एक जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे चरक संहिता. या चरक संहिता ग्रंथाचा अतिशय आता आपण थोडा संक्षिप्त फक्त परिचयात्मक असा भाग घेऊ आणि मग हाच विषय पुढे आपण पुन्हा बोलणार आहोत. या चरक संहितेने काय केलंय की यांनी असं म्हटलं की पाण्याचे प्रकार किती आहे. पाणी, आता पाणी म्हटल्यावर आपल्याला एवढं माहिती की पाणी म्हणजे पाणीच आहे, त्याला काय प्रकार असणार आहे. सामान्य माणसाला टाईप ऑफ वॉटर्स असं म्हटलं की त्याला काय वाटणार आहे की नेमकं त्या बाबतीत काय म्हटलं आहे ग्रंथकाराचं. तर या ठिकाणी हा जो ग्रंथ आहे चरक संहिता, याच्यावर अनेक टीका सुद्धा आहे. त्या टीकांचे आपण परामर्श घेणार आहोत. पण आज आपण विषय जो आपला आहे तो इतिहास थांबवताना आपण असं म्हणतो की एकट्या पाण्याचं वर्णन करणारं असं जे या ग्रंथामध्ये उल्लेख आहे, त्यात अनुपजल म्हणजे गोड्या पाण्याच्या तलावातले जे जिवंत झरे आहेत, गोड्या पाण्याच्या तलावातले चांगल्या गोड पिण्याच्या, त्याला अनुपजल म्हटलं आहे. वाफी जल म्हणजे कृत्रिम टाक्यामधले जे आहे साठवणे, ज्याला आपण म्हणून साठवलेले कृत्रिम टाक्यामध्ये त्यात पाणी साठवून गेलं, त्याला वाफी जल म्हटलं आहे. बर्फ वितळून मिळणारे जे पाणी आहे त्याला हेमजल असं म्हटलं आहे. आणि विहिरींच्या पाण्याला कूपजल असं म्हटलं आहे. तर चरक संहिताकारांनी जसं पाण्याचं वर्गीकरण केलं तसं त्यांनी आणखीन सांगितलं की नदीचं पाणी जे आहे त्याला नद्यजल म्हटलं आणि झऱ्याचं पाणी जे आहे जंगलामधला त्याला प्रस्त्रवण जल असं म्हटलं आहे. तर डोंगरातला झरा वेगळा आणि अन्य कुठल्या भागातला झरा वेगळा, पण डोंगरातला ज्या दगडांमधून वाहणारा जो झरा असतो त्याला शैल जल म्हटलं आहे. आणि न वाहणार आणि साठलेलं असं जे तळ्यातलं पाणी आहे, इथे बरेच वेळा आपण पाहतो की शेवाळ वगैरे असं असतं किंवा कमळं फुललेली असतात, ते वाहत नाही, तर त्याला सरोज जल असं म्हटलं आहे. आणि साधारण थंडीमध्ये जे दवबिंदू असतात त्याला शिशिर जल त्यांनी असं म्हटलं आहे. आणि जेव्हा बंधारे अडकवून आपण जेव्हा पाणी अडवतो ते जे अडवलेलं पाणी आहे त्याला तडाग जल असं म्हटलं आहे. तर मग मात्र आकाशातून पडलेलं, ढगातून पडलेलं जे पाणी आहे त्याला तोयद जल म्हणजे मेघजल म्हटलं आहे. आणि बर्फाला एक शब्द आहे तुषार. आणि मग समुद्राचं पाणी आहे त्याला वरुणालय जय किंवा वरुण जल असं त्या ठिकाणी असं पद्धतीने त्यांनी म्हटलं आहे. तर हे अशा पद्धतीने जेव्हा त्यांनी पाण्याविषयी त्यांनी वर्णन केलं, तर या पाण्याविषयी का चरक संहितेने घेतलंय, तर त्यांच्या दृष्टीने पाणी का महत्वाचं आहे, तर जलचिकित्सा. प्रत्येक प्रकारच्या पाण्याचे गुण वेगळे असतात. प्रत्येक प्रकारच्या पाण्याचा औषधीकारक उपयोग वेगळा असतो आणि प्रदूषित पाण्याचा जो दुष्प्रभाव आहे तो वेगळा असतो. म्हणून या सगळ्या पद्धतीने एक जलवर्ग अशा पद्धतीने एक विवेचन या संहिताकारांनी केलंय. ती आहे जी आहे ती संहिता आयुर्वेदाची, ती चरक संहिता. आणि साधारणपणे याच्याच पद्धतीने वर्णन आपल्याला सुश्रुत संहितेत मिळतात. तशीच वर्णनं आपल्याला अष्टांग हृदय वाग्भट या ग्रंथात मिळतात. तेव्हा आता हे पाण्याचं वेगवेगळ्या पद्धतीचे गुण आहेत आणि तो जो त्याचं वर्गीकरण केलेलं आहे तो आता भाग आपण पुन्हा या पाणी या विषयावरती पुढच्या चिंतनात आपण बघणार आहोत. तोपर्यंत वास्ते पंथात नमस्कार.